आणि आता एक महत्त्वाचा अपडेट, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। हा व्यक्ती नेमका कोण आहे, काय उद्देशाने त्यांनी हे कृत्य केलं, हे आता तपासातून जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। पण मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती ज्या समाजकंटकाने रंग टाकला होता त्याला अखेर अटक करण्यात आल्याचं आपण बघतो। आता क्षणाची मोठी बातमी, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती शिवाजी पार्कात ज्यांनी रंग टाकला तो नेमका कोण आहे याचा तपास करण्यात येत होता आणि अखेर तो व्यक्ती सापडलाय, त्याला अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय तपशील याबद्दल? विशाल, धक्कादायक अशी माहिती समोर येते। त्या भागामध्ये सीसीटीव्ही नसताना देखील मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। मात्र आरोपीला अटक केल्यानंतर काही धक्कादायक अशी माहिती आरोपींनी या पोलीस तपासामध्ये दिल्याचं पाहायला मिळतंय। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ आहे, उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव असून त्याने गुन्हा केल्याचं कबूल केल्याचं देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिलेली आहे। संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा देखील त्यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे। हा जबाब त्यांनी दादर पोलीस स्थानकामध्ये श्रीधर पावसकर यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे यांच्याकडून सातत्याने आमच्या संपत्ती वाटपामध्ये हस्तक्षेप होत आहे आणि या रागामधूनच त्यांनी कुठेतरी हा खोडसाळ प्रकार केल्याचा पाहायला मिळतोय। अजूनही मुंबई पोलीस त्याची कसून चौकशी करताना पाहायला मिळतात, कारण की आपण पाहिलं असेल तर त्या भागामध्ये कोणताही सीसीटीव्ही नव्हता। मात्र मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तुषार, मी तुला थांबवतोय पण एक महत्त्वाची बातमी या संदर्भातली आपण देऊ करूयात। पुतळ्यावरती रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। मीनाताई ठाकरे पुतळ्यावरती रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत आहे, अखेर तो सापडलाय। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचं कळतंय। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे आणि त्याने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा कबूल केल्याचं देखील सूत्रांकडून आपल्याला कळतंय। जबाबात आरोपीने धक्कादायक माहिती दिलेली आहे। संपत्तीच्या वादात, म्हणजे आमच्या दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यानं केलेला आहे। दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने तो व्यक्ती यायचा अशी सूत्रांची माहिती आहे। असा जबाब त्यांनी दिलेला आहे। जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करतायत। विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती देऊ केली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपण तुषारकडे। तुषार, विशाल, अजूनही पोलीस तपास करतात की नेमकी कोणत्या संपत्ती संदर्भातला हा वाद सुरू होता। मात्र त्यांनी स्पष्टपणे हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। नेमका हा गुन्हा करण्यापूर्वी किती दिवसांपूर्वी या पुतळ्या संदर्भातली रेकी केली होती, आणखी त्याचा नेमका काय डाव होता या संदर्भात देखील पोलीस तपास करतात। मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या कौटुंबिक संपत्ती संदर्भामध्ये हस्तक्षेप करत आहेत असा गंभीर आरोप उपेंद्र गुणाजी पावसकर या आरोपीने केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस पुढचा अधिक तपास करतील आणि नेमकं आरोपीकडून अधिक माहिती देखील मिळवण्याचा प्रयत्न करतील। मात्र आरोपीने स्पष्टपणे आपला गुन्हा कबूल केल्याचं खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे आणि या माहितीच्या आधारेच आता आपल्याला पोलीस पुढचा तपास करताना पाहायला मिळतात, कारण की राज ठाकरेंनी मुंबई पोलिसांना 24 तासांच्या आत आरोपीला अटक करा असा इशारा दिला होता। उद्धव ठाकरे असतील किंवा तुषार, पुन्हा एकदा आपण आपल्या दर्शकांना ही माहिती सांगूयात। न्यूज 18 लोकमतवरती सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतवर ही बातमी आपण बघताय। अधिक आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत उबाटा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर। किशोरीताई, हा आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्यांनी हा रंग टाकल्याचा प्रकार घडला, आपली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये ना आधी उबाटा गट बोलणं सोडा। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, उबाटा गट काय? दुसरं जो कोणी मिळालाय नीट सगळी चौकशी होऊ दे। त्या जरी पोलिसांनी आता प्राथमिक दिली असेल तरी ती खोलपर्यंत चौकशी झाली पाहिजे, कारण जे कारण तो देतोय ते कुठलंही कारण म्हणजे सख्या चुलत भावांमधल्या भांडणाचं वितुष्ट मानच्या याच्यावर येत असेल तर नक्की त्या दोन भावांच्या मध्ये अजून कोण आहे हे पण शोधलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला असं वाटतं या पाठीमागे आणखीन कोणी दुसरं असावं असं तुम्हाला वाटतं? शक्यता नाकारता येत नाही। दोन भावांच्या संपत्तीमधला असं तो म्हणतोय तर त्याला कोणी उकसवलं ते पण बाहेर आलं पाहिजे। बरं, पण हा उपेंद्र गुणाजी पावसकर या कार्यकर्त्याला आपण ओळखता का?
नाही बाबा, मी तर पहिल्यांदा नाव ऐकते आणि तो कुठे राहतो काय, तुम्ही जी माहिती द्याल त्याच्यावर आम्ही चौकशी करू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय की स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील पुतळ्यावरती ज्या कार्यकर्त्याने, ज्या व्यक्तीने रंग टाकलेला होता, तो कार्यकर्ता हा उभाटा शिवसेना गटाचा असल्याचं कळतंय आणि